इतके दिवस तुझ्या सोबत राहतो, कोणाला काही वाकडे तिकडे बोललो का गा? नाही तुझा स्वभावच नाही का कोणाला असा वाईट साईड बोललो का बाबा? तर कोणत्या भोसडीच्यानं सांगितलं? भोसडीचा मरुदाचा मुर्दा एका जागी राहू भोसडीला महिनाभर त्याचा मुर्दा एकाचा करू नको भोसडीला. जाऊ दे काही जाऊ दे का? त्याचा मोठा सर्व त्याच्या मुर्द्यावरचे गड्डे पडत भोसडी गीत आणि योजना मारत भोसडी झाले कुत्रे लटके तोडताचे भोसडी. जाऊ दे ना तू काय लढते का? अगं पीच हो का पण तुला मारलं का? अगं मला म्हणजे खाजवून देतस का म्हणजे त्या बाईनं खाजवून देतस का म्हणजे तर नाही खाजवून बनू. पण बयाच का एवढी लाल लाल येतले काय खाजवलं असतं? मला नेलं तिकडे डाव्या बाजूच्या खोलीत आणि म्हणते आणि जे भीतीला उभा केलं भाषा ताकद जास्त पडली आणि असा रेट आहे भाषा खाणारे तरी कमी रेटच का. अरे माझ्या नाकाचे शिरटे काढून टाकलं. एकटी भेटू दे फक्त आणि एकटी भेटली बायकोच करतो तिले. भाषा तू माझा भाषा तुझी बायको म्हणजे माझी पोरगी. मी तिच्या मायले नाही सोडत. तिच्या मायले नाही सोडत. अका नको एवढ्या नको का अवजल नाही करत. आम्हाला पोटी येऊ तू दिलं का तिनं. लग्न होईल का नाही होईल माझा मेवणीच्या भरोशावर राहिला तर माणूस कुवारत राहते का? हो ना कुवार राहील तर फालतू एखाद्या पिपऱ्यात झाडावर जाऊन मुझ्या होऊन बसीन फालतू. तिच्या भरोशावर राहणे बेकार आहे रे बाबा. दुसरीच पाहावा नाही तर येते एक बाई राहते विचारून पाहू का भेटेल नाही तर. आणि सुतावलं म्हणजे मग कायले सुतावलं सीधी सीधी गोष्ट आहे. अरे बोर पिकले तर कोणी गोटा मारतेच आपला मारून पाहतो गोटा पडला तर बोर उचलून खाऊन टाकायचा नाही तर आपल्या झाडाला. पण बेटा मामा मोठा बदमाश आहे. याचा काय भरवसा नाही कधी काम बिचकवतो आणि यानं काम बिचकवण्याच्या आधी आपण याचं काम बिचकवलं जातं तसाच करतो. या बाईच्या मनात मामाच्या बद्दल काहीतरी वाकडं तिकड सांगतो म्हणजे मामाचा पत्ता कच्चा आणि आपलं काम जमलं. जाऊ का बाबा? अरे बाबा डायरेक्ट दरवाजातून नाही. अजी काय नाही शेतावर जात होतो तर मला आता दरवाजा उघडा दिसला बहुत दिवसाची भेट होते नाही तर चला बा भेट करून घ्यावा. बोलणं चाललं होते ओळख वाढते संबंध पक्के होतात म्हणजे ओळख पक्की होते पण तो बाबा बाई मस्त दिसताची तुम्ही. किती महिने झाले? किती महिने झाले म्हणतो तुम्हाला भेटून? तुम्ही कोणते महिने म्हणल्या म्हणजे एवढे नाही समजे म्हणता? काही नाही ना काही नाही ना म्हणजे जाऊ दे आधी इकडे कशाला आला ते सांग मला. म्हणजे काही नाही तेच म्हणतो ना शेतावर जात होतो बहुत दिवसात आलोय ना इकडे भेट करतो नाही तर चला म्हणलं. कसं काय तुमच्याकडे बरं आहे? पाणी पाऊस वगैरे? पाणी पाऊस तर काही सांगूच नको मस्त पडला यावर्षी. आमच्या इकडे फरक पडला बाई थोडस. फरक पडला? काय झालं काय नाही डुंगा पाऊस पडला डुंगा पाऊस. आता मला सांग हा डुंगा पाऊस काय आहे? आधी जेती पळाता तिथे उमस पडला आणि जेती नाही पळाता तिथे काहीच नाही. अच्छा म्हणूनच तू डुंगा पाऊस म्हणतोस. आधी पिकावर मोठा फरक पडला कशी? फरक पडला? आजी का तर आता माझ्याकडे जागा आहे पाहुणं काय करायला परागिरा टाकलो पराही चांगला आला पर आला रोवणी गेलो चांगली धाने चांगला बसला बरं धाने चांगला बसला गर्भात यायला पोटायला यायला माझा धानो नका मजा करायची एका वेळेस निसावला निसावला आणि भरला उमसच. पण बहुत दिवस झाले वाट पाहत होतं का तर बेटा टोलाच नाही बाकी
तुमच्याकडे एखादी वीज आहे? अरे आता माझ्याकडे जमीनच नाही तर बिसाय कुठून आली? का म्हणतात? जमीन आहे तुमच्याकडे? मजाक. कोणी बिना जमिनीने राहते का? काय चाललंय तुझं? जमीन नाही म्हणतात. अरे खरंच जमीन नाही. अरे काय असं कुठे होते का? काय चाललंय तुझं? जमीन नाही म्हणतात तुम्ही? नाही म्हणून सांगते ना, नाही म्हणून. ते काहून सरकारनं दिलं नाही भूमी नाही? दिली असेल ना, पण मी घेतली नाही. तुम्ही नाही घेतल्या? नाही. मग भात कुठच्या खात्याची? कोणतं जातं म्हणजे? हा? घेऊन खाते. बाहेर जा. बाहेरचा कुठे पूजा येते का? मग का घरचा होतं घर खातो. हो का? एकदा खाऊन बघ, खाऊन मग समजते. बाहेर जा. कुणाला पॉलिश कमी राहते, कुणाला काय राहते. घरचा आपल्या मनानं पॉलिश मारते माणूस. तर मग पाहूनच खायचं ना. कुणाला पाणी कमी आहे, कुणाला पाणी जास्त आहे म्हणून. तांदूळ हा बघ. तसं नाही म्हणते लोकं. म्हणजे? मग का कोणी एका निवडचा कलरच मारून ठेवते. पिताई ठेवायला पाहिजे कोणाला. आता जमीनच नाही तर काय पिताईची पाहिजे होती. मीच पिताई बदलवून टाकता. हा, तसंच नाही. यावर्षी काय कारा धान लावतो भेटायला सुद्धा. कारण हा? कारा तांदूळ बहुत स्थानिक राहते म्हणते. बाबा त्याची खीर तर काही सांगायचं नको. त्याची खीर जर रोज सकाळ संध्याकाळ 3-3 चमच खाल्ल्यानं तर 50 वर्षाचा माणूस 30 वर्षाचा होतो. मी देईन मग झाल्यावर 2 पहिले तांदूळ देईन. मला कशाला लागते? बाबा मी काय म्हातारी नाही. म्हातारा जरी नाही समजा 30च्या असाल 15च्या वयात. 15च्या त्याची काय गरज नाही आता. कमी खायला थोडीशी खीर. अरे तू खा ना मग. आता मी तर खाईनच की. त्याने सकाळ दुपार संध्याकाळ सांगितलं मी 5 वेळा खाईन पाहिजे त्याने. पण 5 वेळा खाल्ल्यावर मग पा देईन जेवण तरी बोलली थोडं बरं द्या इकडे तिकडच्या गोष्टी. बरं मला सांगा हा मामा कसा माणूस? मामा. तो ना एक नंबर माणूस आहे. काय रे? काय झालं मामाला? नाही मामा बरोबर आहे. आणि खरंच चांगला माणूस आहे बाबा. चांगला म्हणजे खूप चांगला आहे. आणि त्याच्यासारखा माणूस तर मी पाहिलं. आणि तुमच्या बाबतीत तर काही सांगायचं कामच नाही. माझ्या बाबतीत म्हणजे अजी काय तारीफ करता त्याची तुमची? माझी मग काय काय म्हणतो रे, काय म्हणतो? अजी जे भेटला ते तीन जो भेटला त्याच्याजवळ. अजी मग ते कस्तुरी बाईसारखी बाईच नाही पाहिलं म्हणते. मी जन्मात नाही पाहिलं म्हणते. बाई पाहायला सुंदरता आहे काय म्हणते, पण तिचा स्वभावही एक नंबर आहे म्हणते. अशी बाई पाहिलोच नाही म्हणते. आणि म्हणून तर तिच्या माझे लफडा आहे म्हणते. मला भले नाही पटल्या गोष्टी. अरे अच्छा लफडं बोलायचा म्हणावा का? आजी आता मला सांग, मला का तू कुणी जबाब देणार नाही का? मग त्या खेळण्याच्या वाटायला जाते मी. योग्य करायचं ना. तुझं काय चाललंय? केसाने खात लागली. योग्य करायचं रे. सोडणार नाही काही. अजिबात सोडणार नाही त्याला. म्हणजे असं काहीच नाही. खरंच काय नाही. अरे बापा बाई हे तर काहीच नाही मग. याच्याही पेक्षा आता त्या दिवशी एका हॉटेलमध्ये भजी खायला गेलो. 5-25 लोक होते ते दिवस. अजी त्या त्याला काय सांगायला बसला माहित आहे म्हणे कस्तुरीचं माझं लफडा आहे म्हणे. आणि म्हणे 2-4 महिन्यात मी बाप होणार आहे. मी नेतो दवाखान्यात. मी नेतो काळजी नको करा. तसलं काही नाही. तसलं काही नाही. काहीच नाही. कोणाचं म्हणते मूर्खा. तसलंही काही नाही. तर तू सांगे ना 2-4 महिन्यात बाप होणार आहे म्हणून. अरे तो खोटं सांगत होता. माझी बदनामी करत होता तो. म्हणजे असं काहीच नाही. तसं काहीच नाही. अरे बाबा आणि त्यांनी 5-25 लोक होते. ते लोक उद्या तिकडे सांगतील साऱ्या गावात तुमची बदनाम होईल. कोण लग्न करेल तुमच्या बरोबर? ठीक आहे का माझ्यासारखा एखादा समजदार माणूस असेल सांगाल दुसऱ्याला का बाई तशी नाही आहे म्हणून. तुम्ही त्याला चांगला म्हणता. अरे आता चांगलं आहे म्हटलं मग त्यासाठी माझं लग्न आहे का? एका बरोबरचं बदनाम करणं बरोबर आहे का? बरं आता बाई मला सांगा मी येतो तुमच्या बरोबर 2-4 गोष्टी बोलतो. कधी वाईट साईड बोललो वाकडं तिकडं बोललो तुम्हाला का म्हणून बोलली का? काही नाही बोलली. का? स्वभावच नाही आपला. हे तू बरोबर बोलला.
एकदम बरोबर बोललास तू. नाही तर तो त्याची पाय दिसला का बावरीला करते. काही बाईला इकडे हात लावल, काही इकडे हात लावल. आपण नाही बाबा तसा. बरं मला एक सांगा बाई, इतके दिवस आलो तुमच्या जवळ उभा राहिलो. असा कधी खांद्यावर हात मांडला? असा कधी खांद्यावर हात? तो खेळता बाई दिसली का बावरल्यासारख्याच करते. काही इकडे हात मांडत, काही इकडे हात मांडत. आपण मला समजे नाही या लोकांचा. आता बाईच्या खांद्यावर हात मांडून काय भेटते ना का नाही. आपण नाही बाबा तसा पहिले. काय चाललं काय रे तुझं? काय चाललं काय तुझं? काय मकानपासून बघते जरा. इकडे हात लावतो, तिकडे हात लावतो. तू असं करत नाही, मी तसं करत नाही. काय चाललं तुझं? बरोबर आहे ना बाई, खऱ्याचा जमानाच नाही. मी सांगतो का तो तसा करते, तो उलटा माझ्यावर संशय घेते. राहू द्या बाई, मी येतो. बोला. सांगतो का, माझ्या मागं मागे नाही यायचं सांगून ठेवतो. तू गेलास काय समोर? मी जवळ जातो. हा मग? पण हे बघ बोला, मला खरंच तसं म्हणायचं नव्हतं रे, खरंच तसं म्हणायचं नव्हतं. काही नाही, लहानपणापासून जाऊ द्या. हे बघ मला खरंच तसं म्हणायचं नव्हतं रे. आणि तुला एक गोष्ट सांगू, तुला जर नाचगाणं करता आलं असतं ना, खरंच मी माझ्याकडे ठेवून घेतलं असतं तुला. काय सांगता? येते कधी बाई थोडा? येते? हो. थोडं थोडं येतो ना. मग तू कशाला टेन्शन घेतोस? हे बघ, जिथं कुठं तू चुकलेस तिथं मी यायला सांगायला. तर बाई पहा बरं, बिघडलं तर अजिबातच कामावून काढा नको. आवडलं तर ठेवून द्या परमाला. म्हणजे माझ्याही पोटा पाण्याचा प्रश्न मिटते, तुमच्याही पोटा पाण्याचा प्रश्न मिटते. तर तुम्हाला 2 पैसे भेटतील, मला 2 पैसे भेटतील. ठीक आहे बाई, चला मला आणि मला भरलं तुझं वार, मला भरलं तुझं वार, मी तुझा उमेदवार, भरलं तुझं वार, मी तुझा उमेदवार, जय मातासाठी माझा गाडी सुटतंय. जवाबती सतू माझ्या, जवाबती सतू माझ्या, मला आमदार झाला जवाबती सतू माझ्या, मला आमदार झाला मला भरलं वाट, मी तुझा उमेदवार, तुझ्या मतासाठी माझा गाडी सुटतंय. माझ्या जवाबती माझ्या, मला आमदार झाला जवाबती माझ्या, मला आमदार झाला धन्यवाद बाई. चला माझ्या आता खाली बाबा बाई, काय झालं? कुत्र काही पटत असतो. गिऱ्हाईक घाबरून पडतील ना का बाहेर माझी? कुत्रा? हो. मी? नाही. आपलं भुंकत आहे ना कुत्र? हे तर कुत्र भलतच कातावलं दिसते. हे मला काय वाटतं, हा ना बाहेरचा कुणीतरी लावायचा कुत्रा असेल. हा चल बाई, लावारीस कुत्रे तसे भुकतील बाबा, नाही तर काय एकदमच कातावलं. जाऊ द्या ना आपल्याला, काय करायचं. बाई लावारीस कुत्रा ना, हा उमस कातवला आहे. मला वाटतं हा बांधीव कुत्रा असेल. बाकी कुत्रा? तुम्ही पाहूनच येतो बरं जरा. बघ ना तर इकडे भूक, इकडेच भुडकेल करतो. बरोबर. हळूहळू. अरे बाई, कुत्रा नाही. आता ती कुत्री, आता तो मामा 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 इकडे त्या कस्तुरीबाई म्हणत मामा मामा. याला सोडलं नाही तुम्ही. याला सोडलं. तुझं काय राहिलं, काय राहिलं तुझं? मला पैसे पाहिजे, माझी बदनामी होऊन जाईल ना. म्हणलं फोन पाहिजे तरी. हे बघायची मात्र का नाही, लपण्याची कशी करायची ते सांगू दे तुला. लपलो का बाई? हा, मूर्खा लपण्याची का? अल्ला टाकलो. काय ना? कशाला सोड घुसाळ माझ्या कुत्रा? जागा दिसली तर घुसून पाहतो. पण रवी कामं करतो जे नाही ते. आता काय करतोस? बोला. हा, लपण्याची का? पण तर विचार करू दे ना मला. काय करू आता मी? मोठं घरनं जागा नाही म्हणते रे बाबा. हा भेटली का? हो, ते एक काम कर. तू ना आतमध्ये जा आणि आतमध्ये जाऊन उजव्या बाजूच्या खोलीत लप. उजव्या बाजूच्या खोलीत.
खोली रिकामीच आहे का? खालीच आहे. धानाचे पोते बिते नाही? आधी सांगितलं तुला माझ्याकडे जमीन नाही तर धानाची पोती नाही. बरोबर आहे. हा मग बरं तांदळाची पोती असतील तर बाजूला करून तांदळाचे नाही रिकामीच खोली आहे. खालीच आहे. बरं खोली असेल का माहिती? लवकर येतो. वाट पाहतो. खालीचं सामान चाल ना. बाबा, दरवाजा इकडे फिटतोय का राजा? आणि एक खेळणी आहे. तुझा आणि माझं लफडं आहे नाही का? मी तुझ्या बाळाची आई होणार आहे हो ना? थांब सांगते लफडं. अहो, या केव्हाची वाट बघते मी तुमची. माझी एवढा फेमस माणूस हो मी? अशी नशील शेते काय आहे बाई, आपल्याला आपली कदर नाही समजत. पण बाई, तुझंही घर शोधण्यामध्ये मला किती त्रास गेला माझा मला माहिती. काय सांगताय? मग अरे कोटी कोटी नाही पाहिलं मी, कोणाला नाही विचारलो मी. शेवटी 2 कुत्रे इकडे भुकत होते. मी म्हणलो बाई येतीच असेल. खूपच त्रास झाला का हो तुम्हाला माझा शोध घेण्यासाठी? नाही नाही, आपल्या माणसासाठी कोणी त्रास हो का? हे मात्र तुम्ही बरोबर बोलला. आता आपल्या माणसासाठी त्रास करणं म्हणजे त्रास नाही. काय की नाही? कस्तुरीबाई, माझा तो भाषा आहे ना भोला, काय झालं त्याला? तो दिसला का? बोला ना. नाही नाही. तो दिसू नको, काय झालं? तो माझ्या डोळ्याला दिसू नको. काय झालं? काय केलं का त्यानं? काय केलं का? बाई एकदा तर मला काय केलं असताना तर मी सहन केलं असतं. तुम्हाला काय म्हटलं? पण तुझ्यासारख्या बाईने तो काही म्हणते ना ते मला ते नाही सहन. मी ते सहन करू शकत नाही. आपण काय म्हणताय? काय सांगताय का तुम्ही? जाऊ दे ना बाई. गावातील लोक काय त्याने म्हणजे काय ते एक पांढेला नाही सोडलं, एक चौक नाही सोडलं. त्याची लोकांना विचारू सांगते. काय सांगते? जाऊ दे ना बाई, आपण त्याच्याकडे लक्ष नाही द्यावं. हे बघा, मी अजिबात तुला लक्ष देत नाही. जमली हे कस्तुरीला पुरुषच नाही. हा बरोबर आहे. म्हणतात ना ते मन आहे ना, हत्ती चलता है कुतुब उठता है. काय बोलत? नाही समजलं? नाही. हत्ती चलता है. जाऊ दे बाई, कोणी जाओ आणि कोणी भूको, त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं. आपली अजिबात लक्ष देत नाही कुणाकडे. तरी पण असं नाही म्हणायला पाहिजे. बाईच्या जातीला असं नाही म्हणायला अहो, पाहिजे. सांगणार का तुम्ही आता मला? काय म्हणायला नाही पाहिजे म्हणताय? अरे का नाही म्हणायला पाहिजे? चौकामध्ये नुसतं बोंबलो सांगतो तो. काय सांगतो? लोकांना बोलाव सांगतो. अहो, आपण काय सांगतोय? ते कस्तुरी बाई आहे म्हणते. हा, ती देवगाय आहे म्हणते. आता खरंच तुम्ही देवगाय असाल का? आणि एवढंच नाही, ते इले सांडासारखा नवरा पाहिजे म्हणते. तर मी म्हणलो सांडापेक्षा का मी वाईट ना. काय म्हणायचं काय तुम्हाला? मला काय म्हणायचं नाही. आणि त्या मुलाची एवढी हिंमत, येऊ दे त्याला. सोडणार नाही काही. अजिबात सोडणार नाही मी त्याला. माझी गावामध्ये बदनामी, गावभर माझी बदनामी. सोडणार नाही त्याला. हे करत काय आहे तुम्ही? असं का करत? खाजवते खाजवते ना, खाजवून टाका. अहो, माझा एक तोच विचार चाललाय की खाजवूनच टाकायचं म्हणजे. बाई, खाज मोठी खराब वस्तू आहे. माणसाला एकदा का लागली ना पूर्ण खाजवून टाकावं. तेच करणार आहे मी आज. खाजवूनच टाकणार आहे. आणि तुमच्या ज्याने नसेल त्यातलं मला सांगा, मी खाजवण्यामध्ये बहुत पटाविता. एकदा का भिल्लो ना बाई खाजवाले तर रब्बो पूर्ण खाजच मिटवून टाकतो. ज्या जागेवर खाजवी ना बाई त्या जागेवरच खाजचं सोडा, एक केस नाही येऊ. पूर्ण कायमचीच मिटवून टाकतो. तुला माहित नाही? अरे या गावामध्ये ज्याला कोणाला खाज लागले तर तो माझ्याकडे येतो खाजवासाठी. आणि आला रे आला की त्याला चांगलं ठरतो, आदरतो
बसतो का नाही आणि जे सुरू करतो खाजावणं पूर्ण तिची खाजच मिटवतो आणि मग तुझ्यासारख्या बाईची खाज मिटवणं हे माझ्या डाव्या हातच्या खेळ. तू फक्त सांग कोटी लागली खाज आता सुरू करतो. अरे बाई समजा माझ्या तरी नाही गेली तर ते का आपण फार्मसी मध्ये भेटते नाही तर ते लावू ना आपण ते लावू. पण मी म्हणतो त्याची काय आवश्यकता पडणार नाही. आज माझ्यालाच मिटते. खरंच किती चिंता करताय हो तुम्ही माझी. मग कस्तुरी आता तुमच्या नाव मला माहित नाही का कस्तुरी कस्तुरी हो माहित आहे. तर मग पुन्हा सांगता का मी कस्तुरी होऊन. हो मला सांगा माझं नाव तुम्हाला माहित असेल तर मी सांगणार आहे का. तर मग आवाज आला कस्तुरी. हो 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 तिकडे बघा तिकडे आला तिकडे बघा. हा तिकडे चालाय. हो हो काय झालं तिथे कोणतरी माणूस उभा आहे आणि तरी तर मला इथं पाहिलं तर पूर्ण गावामध्ये माझी बदनाम करून टाकते. हो पण माझी बदनामी त्याचं काय मी करायचं. एक काम कर हात काय करू आपण? तरी लपव. लपो आपण मी कुठे लपलो का लपलो. हे काय झालं तुमचं त्या पत्रात कशाला लपताय तुम्ही. लोक म्हणतात ना बाईच्या पदराखाली लपवा म्हणून पण बहुत गरम गरम लागते बाई. गरम गरम लागते का थंड थंड करता येते मला. छिद्र पाडत आहोत. मी घुसीर म्हणतो तिथे. बरोबर आहे पूर्ण नाही घुसीर. कोणीतरी लपवणं बाई. आणि लवकर विचार कर बाई मला कुठेतरी नाही काय अजून होत विचार करू दे मला. तिकडे तुम्ही ना एक काम करा तुम्ही ना आतमध्ये जाते आणि आतमध्ये जाऊन डाव्या बाजूच्या खोलीत लपा. डाव्या बाजूच्या खोलीत उजवी काय बुक झाली आहे. नाही बॅग झाली आहे बॅग. आपल्याला गाव उजवी राव ना तर डावी राव खाजवण्याशी म्हटलं बाई. खाजवण्याशी तुमची खात मिटण्याशी बाई लवकर ये चांगले खाजव ना लवकर ये बाई आता चांगली खाजव. खेळणं झाला पण किती शौक आहे या माणसाला खाजवायचा. आज ना चांगलं खाजवून देते पुन्हा कधी म्हणणार नाही कुणाला खाजवून देते. आता ह्या लोकांचं काय करायचं बरोबर. तसंच करते. बोला बोला बोला. अरे आलीस बाई वाटच पाहता. अरे पण एवढा मोठा दंडा काय आणलीस. अरे सहज आलाय सहज. राहू दे उंदीर बिंदीर मारायला बरं होते. मी उंदीर नाही का. अरे पण मारतेस का म्हणून सांग. प्रेमाने मारते प्रेमाने. झालं ना बाई 3 वेळ प्रेम झालं. अरे बाई अरे मेलो का. अरे बाई अरे पण मारतेस काऊन बाई तू. मी देव काय नाही का मला कांडा का नवरा पाहिजे होता तर घे. अरे मी काय लबानी त्याचा. अरे नाही म्हणलो बाई. अरे अरे कोण बाजूले
मेलो रे अरे रे 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 मायू 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 खाजवण्याचा आपण खाण्यासाठी तर आलेलो मी इथे. अरे 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 हे बघ, मी म्हातारा माणसावर एक काळ मारत अरे म्हातारा लपडे करायला तर जवान बनतोस ना, चल घे. आणि काय रे तुझं आणि माझं लपड आहे नाही का? मी तुझ्या बाळाची आई होणार आहे ना, चल घे. कोण म्हणते कोण हे कोणती पद्धत आहे अरे होते अबो अरे बाई पुन्हा काय लिहालीस अरे बाबा अरे नको गो अरे नाही मेलो रे भावा अरे होते गो अरे भावा अरे मेलो बा अरे तुझी का गोटी का तू इकडे झालो होतो अरे तू कोणी का फिरायला आलो होतो व्यायाम करता जास्त झाला अरे नाही म्हणलो का असं नाही करू म्हणलो असं नाही करू म्हणलो असं काय झाला काय सरकतच नाही अहो त्या माणसानं खायले व्यायाम करावा थांब थांब मी सरकवतो मध्ये सरकवतो ना हा होत आहे ना तुझा सरकलंच का का मोठी आहे मोठी आहे सरकलंच अरे बाप्पा अरे मोठी आग का ये बस येते बस नाही म्हणलो का असं करू नाही म्हणलो असं करू नाही म्हणलो आपण कोणता व्यायाम आता आसन केलास का नाही म्हणलो का असं अरे तो मी काय होतो फसतो का हा लावली येते एकदम येते हो येते बस अरे बाप्पा येते हा येते येते हो अरे बाप्पा हा बेस का अरे बाप्पा एवढी सालटी काय का अरे बाप्पा रे कोणतं गाणं हो का गाणं नाही का कुठत आहो कुत 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 तुझ्या माणसानं काय एवढं कुततले व्यायाम करावा का नाही का अशी बाईच नाही पाहिलो भाषा म्हणजे अशी बाई नाही पाहिलो का तो बाईनं व्यायाम घेतला तुझा नाही बायाने नाही व्यायाम घेतलं असा कोणी मार मारावा लागते का कोणाला मारला तुझे मारला का मग अगा तिने असा घुसमाडू मारला ना भाषा आपण नाही बाप्पा कोणत्या बाईचा मार मी व्यायाम करता करता थोडसा हे झालं म्हणजे बाजूच्याच खोलीत होतस का तू जेव्हा मार तू काही बाईच्या नाही म्हणजे मार खात होतास तेव्हा मी बाजूच्याच खोलीत होतो तुला जेव्हा मारत जा तेव्हा माझ्याकडे येते आणि मला ठोकत जाय तर तुझ्याकडे येत जा खरंच का
व्यायाम नव्हे भलताच व्यायाम झाला घुसमाळू मारला ना तुला मला तर चांगला रमदाडू भाषा मला ते चांगला पलटव मारलं एक जागा नाही सोडलं का मला तर एकाच जागावर मारलं का तिला ते आवडत असेल मारलं तिने अशी रेटू मारे का पण भाषा तुला सांगतो का हे बाई नव्हता असा कुठे माल मारावा लागतो पद्धत राहते मामा पद्धत राहते काही सिस्टीम राहते सिस्टीम न मारावा कायदा केला आहे ना कायदा कोणता कायदा केला आहे ना मारण्याचा कोणी कायदा राहते का पण भाषा तुला नेमकं झालं काय ना नाही काय नाही मला काय म्हणते हा. बोला म्हणते लाडानाच म्हणे बोला म्हणते उजव्या बाजूच्या खोलीत जमलं म्हणते तर मी लपलो मग थोड्या वेळाने येतो म्हटलं तर मी लपलो मग थोड्या वेळाने आली आणि मला म्हणते बोला म्हणते उबडा झोप म्हणते काय तर हसायचं अगं तुझ्या उघडा झोप म्हणलं तर हसा नाही येईल तर काय तारा उघडा नाही उबडा मधी बदक बघ बदक बघ असं होऊ शकते मी म्हणलो कायले उघडा झोप म्हणते का बाबा सर म्हणलं नवीन पद्धत तर मामा झोपलो का उघडा आणि जसा झोपलो तशी दन्न पाठीवर लावली का एवढा तर होता तिच्या जवळ का होता का तेवढा दंडा आणि जो सुतावणी सुरू केलं बाबा अशी मार मारे हो नको म्हणलो लढतही होतं पण नाही ऐकले का अगं पण नेमकं तुला मारलं काऊन का अगं काही नाही ते म्हणे का तू मला देवडाय म्हणलास म्हणे तुला सांगासारखा नवरा पाहिजे म्हणलास म्हणे मला सांगा इतके दिवस तुझ्या सोबत राहतो कोणाला काही वाकडे तिकडे बोललो का नाही तुझा स्वभावच नाही का कोणाला असा वाईट साईड बोललो का बाबा तर कोणत्या भोसडीच्यानं सांगितलं भोसडीचा मुर्दाचा मुर्दा एकाच जागी राहू भोसडीचा महिनाभर त्याचा मुर्दा एकाच जागून सुरू नको भोसडीला जाऊ दे काही जाऊ दे का त्याचा मोठा सर्व त्याच्या मुठ्यावरचे गड्डे पडत भोसडी गीत आणि त्याचे मारत भोसडी झाले कुत्रे लटके तोडताचे भोसडी जाऊ दे ना तू काय लढते का अगं पीच हो का मला काम माहित आहे करायला म्हणून आपल्याला पण तुला मारलं का अगं मला म्हणजे खाजवून देतस का त्या बाईनं खाजवून देतस का म्हणलं तर नाही खाजवून बनू पण बरं आहेस का एवढी लाल येतले कायले खाजवलं असतं मला नेलं तिकडे डाव्या बाजूच्या खोलीत आणि म्हणते आणि जे भीतीला उभा केलं भाषा ताकद जास्त पडली आणि असा रेट आहे भाषा खाणारे तरी कमी रेटच का अरे माझ्या नाकाचे शिरडे काढून टाकलं अजून कोणते निघले का आता नाही सांगू शकत पण मारलं का म्हणतात तुला अगं ते म्हणे तू माझी बदनाम केलास म्हणे काय बदनाम केलं मला कोणती बदनाम केलं मला मला का माहिती मला कोणती बदनाम केलं म्हणून सीधा पर्यंत केलं कोणती बदनाम केलं म्हणून म्हणलं तू काऊन नाही म्हणलास असा तू टेसाने असा काऊन नाही म्हणलास अरे चांगल्यापणाने म्हणलं तर एवढे हाल केलं असा टेस मारलो असतो तर जिवंत तरी ठेवलं नसतं बरं झालं नाही हळूहळू म्हणलो मी का केलो म्हणलो मी तर म्हणे माझी गावात बदनाम केलास म्हणे गेले त्याला सांगतस म्हणे तुझं ना माझा लफडं का आहे म्हणून आणि मी काय तुझ्या पोराची माय होणार असं सांगत आहेस म्हणे भाषा या म्हातारपणामध्ये काय होईल का अगा हिरीवर इंजन मांडारे पाहतो भाषा पण पाणी तर अजिबात नाही फेकेगा सारी हवा फेकतेगा
बोर काम नाही मारला असतं का? मारलो का ते वर खळे लागतात भाषा. हे बाई नव्हे का तरी 4-5 महिने ना उठे माणूस आता एक जागा नाही सोडलं ना. लोक सांगा बाबा असं काले सांगावं. नाही ते तूच होस का सांगा. तूच होस, तुझ्याशिवाय कोण सांगते का? मजाक सांगू का? अरे पण माझी तब्येत तर पाहायला पाहिजे. मला का माहिती एवढं हे करत. मामा हा तू टेन्शन नको घेऊ. हा मी तुझा भाषा हा मी बदला घेतो या गोष्टीचा. घे घे. एकटी भेटू दे फक्त. हा आणि एकटी भेटली हा बायकोच करतो तिले. भाषा तू माझा भाषा. तुझी बायको म्हणजे माझी पोरगी. हो हो मी तिच्या मायले नाही सोडत. तिच्या मायले नाही सोडत. आता नको एवढ्या नको का अवजड नाही कर. आम्हाला पोटी येऊ तू देणार का तिनं. मामा हा तू टेन्शन नको घेऊ. नाही 4 महिने फक्त झोपतो. हा मी एकटाच पाहतो का. पाय पाय फक्त एक भेटू दे. पाय. अरे फक्त मला बातम्या पाठवत. मामा हा तुझा हात कोण खाऊ का. हा मला वाटलं हा तुझा पाय मामा मरतो का. खाऊ ना. अगं मेलो का. आता नाही वाचत बाबा. आता मी आहो आता काय मन लागले बाबा. ये चीज कर. हे नाही का. आता तो बाबा मी जातो का. आता मी येतो. अरे मरतो का. खाऊ ना. अरे मरतो का. ओ भाषा. अरे मरतो का काय. ओ भाषा. आणि काय रे माझ्या मायला काय तुझ्या मायला काय तर मला का माहित. माझ्या मायला काय तू करतोस नाही का. कोण म्हणते. तू म्हणतो तसं माझे कान ऐकलंय मी. तर कान काय तुझे काय आणि आमचे काय हे आलोत. असं मला आलं सांगतोस नाही का मला. मला आलं सांगतोस नाही का. हो ते ना. आता जाता बाहेर हो. हा आता जाता बाहेर हो. हो. कोण नाही तर तुझ्या या सल्ल्या घरी. तू काय नाही माझ्या घरात. तू काय नाही. माझा तोंड आहे कोणी ठुकली. आता मग बाहेर जाऊन तू ना माझ्या घरात कशावर उठतोय. आपलं घर तिकडे सरकव ना. आपलं घर तर कोणी का तुला करतो ते ना तुला. मार मार. अरे खाजगी तिकडे खाजगी द्यायला लागला त्या. चल ना. आता तरी अशी अवस्था आहे. याच्या नंतर जर मुलाला औषध देणार नाही तुझ्या औषध. असं आमच्या बोलायची आहे मग. काय करशील रे? हा? काय करशील काय? काय हात तुझ्याकडेच आहे. समज? याच्यापेक्षा मोठे मोठे आहेत. असं? हा. किती काय मोठे असते ना तरी त्यांना कसं मोडायचं हे चांगलं माहिती आहे कसं तुला? हा. याची नाही पाहिजे साधारण पिल्लाराची याच्यापेक्षा मोठे. आहे ते काय झालं? तोडायचं कसं चांगलं माहिती आहे मला. बाकी ज्याचे तोड पण त्याच्या तोड नाही काय सांगत. करतो? काय करतो? चल बाई. फक्त तू इकडे येतो. काय करशील काय रे? पाहणं हालत काही नाही. पण पाहणं गोष्टी. हालत काय नाही असं जातो का वा? एका जागेवर मारायचं. कमी जास्त होऊ दे मग. काम करेल. आपलं ये ना तू. मार, मार. का जाऊ ना? अरे मार. बघा म्हातारा झाला तरी अभी तो मैं जवान हूं म्हणते. ती ये पुन्हा इकडे मग सांगते ही कस्तुरी काय चीज आहे ते.